थँक्यू जयजी भोसले सर. खरं तर उरणमधील एकही असं मैदान नसेल ज्या मैदानावरती जयजी भोसले क्रीडा रसिकांची मनं जिंकली. आणि आत्ता तर अनेक काही मैदानं आहेत. मला वाटतं त्यांची माझी पहिली भेट ही झस्कारमधील आरपी मैदानावरती 4 ते 5 वर्षापूर्वीचा कालखंड असेल. आणि त्याच्यानंतर सातत्यानं या अनेक मैदानांवरती जयेश भोसले यांना ऐकायला मिळालं. हे पाहू शकाल बिपोलमधील फर्स्ट मॅच या ठिकाणी कोंडी कोटनाका विपक्ष वरद विनायक बोकडविरा. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय कोंडी कोटनाका संघाला. सलामीची जोडी स्वराज आणि त्याचबरोबर नॉट कडे पाहायला मिळतोय फलंदाज. चला कोटनाका संघाचा 12वा प्रतिनिधी परेश आणि त्याचबरोबर देवेंद्र. स्ट्राईक एंडकडे परेश, नॉन स्ट्राईक एंडकडे देवेंद्र. गोलंदाजी ट्रॅक वरती बोकडविरा संघाकडून येतोय गोलंदाज. चला बोकडविरा संघाचा 12वा प्रतिनिधी. आखो टप्प्याचा बॉल खरं तर टॅपिंग. या बॉलला चेंडू सरळ अँड कव्हरच्या बाजूनं सीमारेषेच्या बाहेर 4. स्वतःची आणि संघाची सुरुवात 4 या धावसंख्येनं केली. धावसंख्येनिशी स्कोअर बोर्ड वरती 4 धावसंख्या पाहायला मिळाल्या. फुल टॉस चेंडू बॅक टू बॅक दुसरा. परेशच्या बॅट मधील कोंडी कोटनाका संघाकडून आलेला बेधडक धडकला जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार सर्वेश. या वेळेला खरं तर सर्वेशची खरपूस समाचार घेतला जातोय गोलंदाजीचं. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 चौकार बॅट मधून परेशच्या. बिग बॉल मधील पहिली मॅच, पहिली लढत. 2 चेंडू स्वैर मारा. 1+5 5 धावसंख्या धावपटलावरती. 9+4 5 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात. धावसंख्या धावपटलावरती 13. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू. या वेळेला मात्र निश्चितच कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. नगरसेवक ट्रॉफी 2026 मधील 4थ्या पर्वातील हो अगदी यष्टाला चाटून जाणारा जणू चेंडू होता. इथं मात्र चेंडू निर्धाव. सेकंड लास्ट टू गो. 5वा चेंडू फेकला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल सेकंड लास्ट चेंडू तो सुद्धा निर्धाव फेकला गेला. शेवटचा चेंडू असावा गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या गोलंदाजाचं ज्याचं नाव आहे सर्वेश. सर्वेशनं खरं तर 2 चेंडूचा सर्वे केला आणि त्याच्यानंतर चेंडू छान फेकले. हा मात्र स्वैर अवांतरिक धावसंख्येमध्ये भर संघ पोहोचतोय 14च्या घरात. 14 लॉस ऑफ विदाऊट. खरं तर कोणत्याही प्रकारचा घातपात नाही कोटनाका संघाकडे. अतिशय सुंदर. त्याच बाजूनं चेंडू परत पाठवलाय 4 धावांसाठी. येतोय खणखणीत या षटकातील 4था चौकार. 4 चौकारांनी 18 धावसंख्या धावपटलावरती आहे. आणि आपण पाहू शकाल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी असणारी जी बाईक स्कूटी आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे दुर्गेशजी बीरकर. प्लीज पतू यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षात या. अमितजी म्हात्रे नगरसेवक यांनाही विनंती आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्य अतिथींचे शुभागमन पाहायला मिळतोय. शरीर सौष्ठव स्पर्धा तेव्हाही अतुल ठाकूरांनी दुर्गेश बीरकर यांना पाहिलं. एवन जोडी आहे बोरी या विभागातील. आणि सातत्याने या 2 युवकांना व्यवसाय क्षेत्रात सध्या वीरकर बिल्डर अँड डेव्हलपरचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर. हो 4 चौकार 18 धावसंख्या धावपटलावरती. नो स्वैर. स्टेपअप झाला गोलंदाज. 1 धावसंख्या आणि 1+1 2 धावांचा बेनिफिट मिळतो. धावसंख्या धावपटलावरती आहे 20च्या घरात. 20 धावसंख्या धावपटलावरती आहे. हो अतिशय सुंदर अप्रतिम. या वेळेला मात्र चेंडू अडवला गेला. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन प्रशांत. हो या वेळेला नाही थांबणार परेश. येतोय परेशच्या बॅट मधील 5वा चौकार. प्रशांत गोलंदाजी ट्रॅक वरती आला. पहिला चेंडू नो आणि त्याच चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतला.
नगरसेवक चषकातील त्या आउटलेटकडे जर पाहिलं तर मनोहर शेठ भोईर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फ्लेक्सीच्या अगदी मधोमध चेंडू सरळ सीमारेषेच्या आरपार चौकार. ओके, त्याच पद्धतीनं बॅक टू बॅक कॉपी बुक पेस्ट. या वेळेला निश्चितच परेशच्या बॅटमध्ये आलेला आहे कणकणीत अजून एक चौकार. आतापर्यंत 6 चौकार स्वतःच्या खात्यात. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपटलावरती 9 चेंडू आणि 6 खरं तर चौकार स्वतःच्या खात्यात. नो, परत एकदा नो. प्रशांतनं थोडासा खरं तर अगदी खराब परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजीतून. वारंवार दिशेत बदल करताना दिसतोय. त्याच पद्धतीनं त्याच ठिकाणी इथं मात्र चेंडूला पाठवला जातोय. 7 चौकार 10 चेंडू खेळतोय परेश. धावसंख्या धावपटलावरती 33. दुसरा षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. त्रिफलाचेत बाद. परेशला दिली उलकावणी. या चेंडूवरती प्रशांतनी केलंय शांत. परेशला दाखवलाय तंबूचा रस्ता. प्रशांत बॅक टू पॅव्हिलियन. या स्पर्धेची तशी पाहता ओळख राहिली आणि म्हणूनच उरणमध्ये अंडरआर्म क्रिकेटचा खरं तर स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदा केलं ते बोरीमधून. आणि तेव्हापासून बोरी म्हणजे क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळ्या, फक्त आम्ही क्रिकेट नाही तर होनेश्वर गोविंदा पथक, ज्या पथकानं आज तादायत अनेक दिवस खरं तर त्या दहीहंडी महोत्सवामध्ये आपल्या बोरी या गावाचं नाव लौकिक केलं. आणि इथे आझाद क्रिकेट क्लब यांच्या आयोजनातून अतुलदादा सुरेश ठाकूर नगरसेवक चषक 2026 देखणं आयोजन. प्रशांतच्या या गोलंदाजीतून आव्हान तर 1 धावसंख्येमध्ये भर संघ पोहोचतोय 34च्या घरात. हो, इथं मात्र निश्चितच क्षेत्ररक्षकाला दिली उलकावणी. चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या धावपटलावरती आहेत त्या 38च्या घरात 38. दुसरं षटक या ठिकाणी संपलं गेलं. 12 चेंडूंचा खेळ संपला म्हणजे याच सरासरीनं वाटचाल करत राहिली तर धावसंख्या जवळजवळ 72-75 पर्यंत सहज पोहोचू शकेल. या मैदानावरती धावसंख्या निश्चितच पाहायला मिळतील. नवीन आलेला आता गोलंदाज परत एकदा थांबवून ठेवेल का? इथं जर जमेची बाजू तर परेश सारखा एक मातब्बर फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतलाय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला नवीन फलंदाज ज्याचं नाव आहे ओमकार. अजूनही देवेंद्र स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीसाठी आघाडीचा आलेला हा फलंदाज. शॉर्ट क्रिकेटमध्ये खरं तर शेवटच्या क्षणाला आपण काय अतिशय सुंदर ही वेग आहे, हा सराव आहे आणि त्या सरावातून आता देवेंद्रनं स्वतःचं वैयक्तिक 4 या धावसंख्येनं खातं उघडलं. आता परतावं लागेल. अतिरिक्त फटक्याला दिली नाही जाणार नाही. दाद पाठवला जाईल या फलंदाजाला बॅक टू डग आउट. पाच धावसंख्या बाद खरं तर वैयक्तिक कोट्यावरती काढून परतला होता तोच फलंदाज देवेंद्र. आता पाहू शकाल त्याची जागा भरून काढण्यासाठी आता जाऊया. आपण पाहतोय अतिथी कक्षात मान्यवरांचं आगमन झालंय. वीरकर खरं तर पतू वीरकर अर्थात दुर्गेश वीरकर आणि तदनंतर अमितजी यांचं शुभागमन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उरणमधील खरं तर युवकांची असणारी एक मोली आणि त्यातीलच हे युवा नेतृत्व दोन्ही नगरसेवक ऑन स्क्रीनवरती खरं तर आपण पाहिले ते आदरणीय अतिशय सुंदर सरळ सरळाताना खेळण्याचा प्रयत्न. इथं नवीन आलेला फलंदाज गॅब्रियल 42 धावसंख्या धावपटलावरती आहे. नो चेंडू. स्वैर मारा क्वालिफाईड ऑफिशियल्स यांच्याकडून 1+1 2 धावांचा बेनिफिट मुनाफा या वेळेला निश्चितच मिळतोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटालावरती स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 44 ऑन बोर्ड. 44 2 बाद. कोंडी कोटनाका ओमी जर्सी नंबर 30
फुल टॉस चेंडू, या बॉलला निश्चितच परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. ओमकार आला तसं पाहता परेशनं दुर्गुस घातला होता. जणू आल्या आल्या यात्रेतील जोगेश्वरी बीट सारखे बेधुंद फटकेबाजी केली आणि जवळजवळ कोंडी कोटनाका संघाकडून खेळताना 8 चौकार स्वतःच्या खात्यावरती लगावले. 28 धावसंख्येवरती बाद झाला परेश. परंतु परेश गेल्यानंतर येस 2 धावांची पॅनल्टी दिली जातोय. दंडात्मक कारवाई केली जातोय. नंतर नवीन पारस अतिशय सुरेख. पंचाला ऑफिशियल्सला बनवलं क्षेत्ररक्षक पारसनं. स्वतःचं खातं खरं तर उघडलं 4 या धावसंख्येनं. पारसच्या बॅटमधील आलेला हा एक खणखणीत चौकार. आता पिचची माती हाताला लावली, हाताची माती छातीला लावणार आणि पारस आपल्या बॅटमधून ती फटकेबाजी दाखवणार. इथे मात्र एक धावसंख्या बोलून काढली. चकचकीत आयोजन, देखणं आयोजन. नवनवीन संकल्पना उतरवल्या जात आहेत. बालहित काय आणि बोरीत काय. आणि म्हणूनच अगदी या दोन्ही आयोजकांचं सातत्यानं उल्लेख केला जातो. उरणमध्ये नव्यानं काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न असतोय. 3 षटक संपली गेली आणि धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतात 49 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 49. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. बोकडविरा टीम कडून पाहू शकाल स्वराज ग्रुप वरद विनायक. अजून पेनल्टी लावली नाही, ती शेवटला लागेल टोटल. येस, एकदा स्कोर पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी ती दंडात्मक कारवाईच्या 2 धावसंख्या मायनस केल्या जातील, वजा केल्या जातील. नवीन आलेला गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे सन्नी. पंचांच्या उजव्या हातानं मारा करणार. हो, एक षटक संपल्यानंतर मी अतुलजी ठाकूर यांना पाहता पाहता बेधडक दिला फटका पारसनं. त्याच बाजूनं स्करलेकच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर पाठवला चेंडू. 4 धावांसाठी चौकार. अर्धशतक कंप्लीट. 53 धावसंख्या होत आहेत. कोंडी कोटनाका 53. वेल टॅपिंग. इथे पाहू शकाल नो चान्स, संधी दिली नाही आणि इथं मात्र चेंडू गेला 4 धावांसाठी. पारसच्या बॅट मधील आलेला देखणा चौकार. 3 चौकार आलेत पारसच्या बॅट मधून आतापर्यंत. 4 चेंडू खेळलाय पारस, त्यामध्ये 3 चौकार स्वतःच्या खात्यावरती लगावलेत. तोच पारस कोंडी कोटनाका संघाकडून खेळतोय. बिपोल मधील आपण पाहतोय पहिली लढत, पहिली मॅच. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, हलूवारपणे खेळण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या कंप्लीट झाली आणि म्हणूनच या ठिकाणी अगदी उल्लेख करेन शिवसेनेच्या भाटकर मॅडम यांचं शुभागमन आपल्याला अतिथी कक्षात दिसतोय. हो, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर साधला गेला. चेंडू सीमारेषा आर पार येतोय चौकार. धावसंख्या धावपटालावरती 62 च्या घरात 62. या षटकातील पुढचा चेंडू, सेकंड लास्ट टू गो सनी. हो, अतिशय सुंदर, अप्रतिम. धावचीच्या स्वरूपात पारस होईल बॅक टू पॅव्हेलियन. जोखमीची धाव. चेंडू हातात असताना खरं तर चेंडूही फार आता शिल्लक नाहीत. नॉट आऊट, नाबाद खेळी करणं गरजेचं जर मोठी केली असेल तर. पण इथे पारस धावचीच्या स्वरूपात बाद. लास्ट टू गो सनी. हो, शेवटच्या चेंडूवरती पॅडला आदलला गेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येच्या वेळेस निश्चितच या ठिकाणी एक सफलता परत एकदा प्राप्त होतोय. सत्र संपलं गेलं. पहिलं 4 षटकांचा खेळ संपला गेला. वरद विनायक बोकडविरा संघाकडून कोंडी कोटनाका संघानं जमा केल्या त्या धावसंख्या 64 -2 म्हणजे 62. 63 धावांचं आव्हान राहील कोंडी कोटनाका संघाचं वरद विनायक बोकडविरा संघापुढे. चला, अतुल ठाकूर यांना विनंती असेल आपल्या आदरपूर्वक मान्यवरांचा सन्मानाकडे जाऊया. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून 63 केले 2 मायनस
माफ करा 63, त्यातील 2 मायनस केल्या जातील म्हणजे 61, म्हणजे 62 ला तुम्हाला विजयी संपादन करता येईल. 62. अरे राख्या नवीन बॉल दिलाय मी तो नवीन बॉल दिलाय. या ठिकाणी अमितजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. एक डॅशिंग नेतृत्व. आणि मी विनंती करेन शेखरजी म्हात्रे कृष्णा इव्हेंटचे प्रोप्रायटर त्यांच्या पवित्र शुभास्ते अमित म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. पॉवर ऑफ युथ, उरणमधील युवकांची ताकद, शिवसेनेचा हा युवा नेतृत्व. नाव आहे अमित म्हात्रे. ऑन स्क्रीनवरती आपण पाहतो अमित म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान कृष्णा इव्हेंटच्या प्रोप्रायटर यांच्या माध्यमाने केला जातोय. आणि तदनंतर पुढचा एक विशेष सन्मान आहे. या प्रतियोगितेसाठी विरकर बिल्डर अँड डेव्हलपरचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय दुर्गेशजी विरकर या ठिकाणी आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान प्रतीक म्हात्रे आपल्याला विनंती केली जाईल. आझाद क्रिकेट क्लबचे मेंबर प्रतीकजी आपल्या पवित्र शुभास्ते बॉडी बिल्डर म्हणून सातत्यानं मला वाटतं पॉवर हाऊस जिमच्या माध्यमानं ज्या स्पर्धा व्हायच्या, मग सन्माननीय मनोहर शेठ यांच्या माध्यमानं जी आमदार श्री झाली, आता या स्पर्धेसाठी क्रिकेटच्या विरकर बिल्डर अँड डेव्हलपरचं योगदान फार मोलाचं राहिलं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी असणारी लाल चकचकीत ही गाडी आपल्याला पाहायला मिळतो आहे. सेला एस आणि या ब्रँडेड कंपनीची गाडी आपल्याला ज्यांच्याकडून मिळाली दुचाकी, नाव आहे दुर्गेश विरकर. बिग थँक्स. शुभमजी सावंत या ठिकाणी आहेत. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान इथे केला जाईल. राहुल गावण आपल्याला अगदी या ठिकाणी रिक्वेस्ट केली जातोय की शुभमजी यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मंचावरती करायचा आहे. 24 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. 62. नाव गेम स्टार्ट. फर्स्ट डिलिव्हरी. पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज जयेश कोंडी कोटनाका. हो, वेल टॅपिंग. पहिला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आलाय. पहिला शुभारंभाचा चौकार. शुभकाम करने से पहले मुंह मीठा करू. सामना जिंकण्या अगोदरच तोंड गोड करूया. आणि म्हणून जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी सामन्याच्या सुरुवातीलाच केला जातोय खरं तर चौकाराचा एल्गार. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. नेक्स्ट पुकार असेल ओम साई बोरी विपक्ष जय हनुमान करंजा. चला, बोरी आणि करंजा दोन्ही संघाच्या संघ नायकांना फायनल कॉल. खरं तर त्यांचा टॉस होणं गरजेचं होतं पहिल्या सत्रात. बोरी आणि करंजा या ठिकाणी परत एकदा बॅक टू बॅक. नवापाडा करंजा वेलकम कॅप्टन. आपण अगदी आपला स्कॉअर घेऊन हजर. बोरी संघ नाणेफेकीचा कौल. अमितजी म्हात्रे आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभास्ते त्या ठिकाणी टॉस केलं जाईल. चला, टॉस बॉक्स जवळून उठायचा आहे. त्या ठिकाणी नवापाडा करंजा संघाचा संघ नायक आणि त्याचबरोबर बोरी संघाचा संघ नायक. षटक पहिला आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू झाले 3 आणि धावसंख्या धावपटालावरती आहेत 10. हो, अतिशय सुरेख. 10 + 4 = 14. 14 धावसंख्या धावपटालावरती, त्यातील 3 चौकार. हे खरं तर ज्याच्या बॅटमधून आहे, ज्याचं नाव आहे मॅक मिलन. वरद विनायक बोकडविरा टीम कडून खेळणारा मॅक आतापर्यंत 4 चेंडू खेळतोय, 1 निर्धाव, त्याच्यानंतर 3 चौकार, 2 अवांतर, अशा 14 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. या गोड्यातील पुढचं चेंडू मॅकसाठी. ओ, वेल टॅपिंग. आल्या पावली पाठवून दिला फाईन लेगच्या दिशेने. चेंडू 4 धावांसाठी चौकार. येस, चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळतोय. बिपोल मधील ही पहिली लढत आणि या पहिल्या लढतीत ही चौकार हॅट्रिक. वैयक्तिक पहिलं, त्याचबरोबर सांघिक पहिलं षटक घेऊन आला जयेश.
आतापर्यंत 7 चेंडू फेकतोय, 5 त्यातील 2 अवांतर. वेल टॅपिंग परत एकदा बॅक टू बॅक. आतापर्यंत 5 चौकार 6व्या चेंडूवर, शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा. म्हणजे आतापर्यंत ज्यानं 5 चौकार लगावलेत, 1 निर्धाव आणि 2 अवांतर. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतात त्या 22 घरात 22. जैन शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत. जैन शेख या ठिकाणी विनंती असेल, सन्माननीय अतिथींचा आदरपूर्वक सन्मान. रोहन पवार चला जैन शेख सर यांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. हो, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. निश्चितच. तदनंतर हर्षल शिंदे, नवापाडा करून जा, जय हनुमान नवापाडा करून जा. हर्षल शिंदे. लक्ष दे माझ्या, कुठे लक्ष दे. तदनंतर कुणालजी यांच्या पवित्र शुभास्ते हर्षद शिंदे यांचा आदरपूर्वक सन्मानीय मंचावरती केला जाणार आहे. ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय करणजी माली. हो, अतिरिक्त ताकद. इथे करण माली यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळतोय. तदनंतर मोना शेठ नवले यांचा आदरपूर्वक सन्मान. संदेश कांबली चला आपण तयारीत राहायचं आहे. आपल्या पवित्र शुभास्ते मोना शेठ नवले यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. आजच्या कार्यक्रमातील हे सन्माननीय मुख्य अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर भाटकर मॅडम. धावसंख्या गुणपटालावरती आहेत त्या 32 हलका सकट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र अस्ट्रेचच्या स्वरूपात हा मात्र फलंदाज होईल. परत एकदा पहिल्या क्रमांकाची विकेट. बॅक टू बॅक पॅव्हेलियन. रोहन 32 धावसंख्या धावपटालावरती आहेत. अजूनही 1 षटक, 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडूंचा खेळ संपला. 32 धावसंख्या धावपटालावरती आहेत. अजूनही मला वाटतोय 30 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, शेष आहेत. आपलं समीकरण चेस करायचं खरं तर सोडवायचं असेल तर 12 चेंडूंमध्ये मॅकला एक रौद्र रूप धारण करावं लागेल. पहिल्या खरं तर अगदी ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी मैदानात पाहायला मिळाली तशीच फलंदाजी करावी लागेल विजयाचं तिकीट हासिल करण्यासाठी. 8 चेंडू आणि 25 धावांवरती खेळतोय हा मॅक. अजूनही अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू या मैदानात पाहायला मिळाला नाही. तो आजच्या रजनीत एखादा मिळेल का? इथे पाहू शकाल ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर मारा, स्वैर मारा घोषित करतायत. परत एकदा अवांतर, एक धावसंख्येमध्ये भर संघ पोहोचतोय 33 घरात. लेग स्विंग करताना दिसला. चेंडू हातभर बाहेर टाकतोय आणि परत एकदा उजव्या यष्टीच्या अगदी आतमध्ये घेतोय. सरळ चेंडू मात्र पाठवला. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या आरपार येतोय चौकार. धावसंख्या गुणपटालावरती 4 निशी वाढली गेली. गोलंदाजी ट्रॅक वरती गॅब्रियल. ओ इथे पाहू शकाल येस हा चौकार आणि त्यानंतर 9 साठी अंपायर रिव्ह्यू आहे आणि तो या ठिकाणी निश्चितच तपासला जाईल. स्पर्धेचं आगलं वेगळं वैशिष्ट्य आहे. पण मी मोठा होताना समाजाचं, कारण इथे आवर्जून उल्लेख केला जाईल अतुल ठाकूर यांचं. कधी स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही तरुणाईचा वापर केला नाही ज्या व्यक्तीनं. आणि स्पर्धा जशी संपेल ना
याच्यातून मिळणारा सर्व नफा आझाद क्रिकेट क्लबकडे खरं तर सुपूर्द केला जातोय. त्याच्यामध्ये अजिबात हस्तक्षेप नसतोय ज्यांचा, एवढ्या मोठ्या मनाचा लोकप्रतिनिधी म्हणून. आणि म्हणूनच अगदी आवर्जून उल्लेख करेन, 3 नगरसेवक निवडून येतील एवढ्या प्रचंड मताधिक्याने हा नगरसेवक निवडून आला. जवळजवळ 1348 म्हणजे एका नगरसेवकाला 1/3 एवढ्या मताधिक्यानं निवडून आलेला हा नगरसेवक. नाव आहे अतुल दादा सुरेश ठाकूर. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी नो नसेल, फक्त चौकार याच्यावरती काउंट केला जाईल. हो सर, ते शेवटी इथे पाहू शकाल चेंडू अडवला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत चौथा चेंडू गॅब्रिएल. यावेळेस परत एकदा नो, स्वैर मारा, अवांतर 1. 1+4 5 धावांचं ऐन मोक्यावरती एप्रिलमध्ये मिळालेलं भीम जयंतीला बोनस. 5 धावांचं बोनस, 5 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 45. 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता मॅक. आतापर्यंत मॅक खेळतोय 37 धावसंख्येवरती खेळतोय. 13 धावसंख्येनं मागे आहे आणि 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. वाव, या वेळेला मात्र स्वैर मारा. 9 चेंडू 15 धावा, 15 धावा 9 चेंडू. समीकरण येऊन थांबलंय. गॅब्रिएल या वेळेस अजूनही आपल्या कोट्यातील 3 चेंडू फेकायचे आहेत. हो, या वेळेस मात्र 41 धावसंख्येवरती खेळतोय स्वतः. 11 धावांची आवश्यकता असणार आहेत 8 चेंडूंमध्ये. निर्णायक विजयासाठी वरद विनायक बोकडविरा 9 धावसंख्येनं अर्धशतकी खेळीपासून दूर आहे. आजच्या रजनीमध्ये 50 कंप्लीट करणारा हा पहिला खेळाडू ठरेल का मॅक, पाहायचो आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. आणि यावेळेस पाहू शकाल अवांतर आणि अवांतर धावसंख्येवरती परत एकदा 1+1 येस आउट. या वेळेला फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. म्हणजे इथं सफलता प्राप्त झाली आणि 1 खरं तर धावसंख्या मिळतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 52. 10 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 7 8. आणि निश्चितच अगदी एखाद्या डांबरी रस्त्यावरती या क्रिकेटला, अंडरआर्म क्रिकेटला सुरुवात केली जिथं पार नाका आहे, तिथे या स्पर्धा आणि त्या स्पर्धेतून आता उरणमध्ये अनेक स्पर्धा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पाहू शकाल अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय 52च्या घरात. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. यावेळेस मात्र येतोय हा चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावपटलावरती झपकन वधारल्या जात आहेत. धावसंख्या धावपटलावरती अब तक 56 56. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद. 8 धावा म्हणजे 2 चौकार हवे आहेत की विजयाचा पल्ला पार होईल. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा आणि अर्धशतकी केलीसाठी 6. येस, मॅच साठी अर्धशतकी केलेला 8, तर जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू. चेंडू दिलाय पारसकडे, ओमकारकडे, ओमिंग.
येस, आणि या वेळेला मात्र 1+4 5 धावांचं बेनिफिट आता जिंकायला 1 आणि त्याचबरोबर बॅकला 1 चौकाराची. अर्धशतकी खेळी कंप्लीट. खेळी आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. अतुल ठाकूर नगरसेवक चषक 2026 मधील आजच्या रात्रीतील बिपोल मधील पहिला हाफ सेंचुरी करणारा खेळाडू ज्याचं नाव आहे